कांद्यामध्ये बी आहे. जन्म मरणाचा न्याय लावण्यासाठी परमार्थ करायचा आहे. तुकोबरायनं 400 वर्षापूर्वी ही मागणी केलेली आहे. ज्यांच्यानं फेर चुकेल असं काहीतरी मला वर्म दान द्या. देवाकडे मागणी मागतात. कशाची मागणी मागतात ते कधी केला विचार? सर्वज्ञ परमात्मा ज्याच्यानं माझा फेर चुकेल, ज्या वर्मानं माझ्या जीवनाचा फैसला होईल, ज्या वर्मानं माझा कोढा मिटेल, अनंत जन्माची वासना, अनंत जन्माचं बिघडलेलं कर्म, अनंत जन्माचा कुविचार, अनंत जन्माची बिघडलेली वासना माझ्या भोकांडी आली. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम घटी का यंत्र जैसे, जेणेकरून मी मुक्त व्हावा असं काही वर्म असेल मला सांगा. आहे आमचं लक्ष? देवा तुला जर द्यायचं असेल तर एवढंच वर्म मला दे. वर्म पंढरपुराला मिळत नाही. नाही 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 नाही, पंढरपुराला गणगोळ्या मिळतात, पंढरपुराला अष्टगण मिळतो, पंढरपुराला भुक्का मिळतं. आळंदीला मिळत नाही. आळंदीला फोटो मिळतील, आळंदीला माडी मिळतील, आळंदीला असं करा तसं करा असं ऐकायला मिळेल. पण फेर चुकवण्याचा जे वर्म आहे ते वर्म बाजारात नाही मिळत गड्या. ते वर्म जे आहे ते वर्म शाण्या माणसांच्या मुठीत आहे. आता पण ते जे फेर चुकण्याचं वर्म आहे, तुकोबरायांची 400 वर्षापूर्वीची जी मागणी आहे ती मागणी देवाकडे माझी गाठ चांगली अशी पडू दे. सर्व हरिभक्तांना, सर्व नामधारकांना आज माझा मनापासून नमस्कार. ब्रह्मवेत्यांनो, सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग सर्वांना माझ्या माग म्हणावयाचा आहे. येची दान देगा देवा, येची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गायन आवडे, गुण गायन आवडे. येची माझी सर्व जोडी, येची माझी सर्व नलगे मुक्ती धन संपदा, जोडी. मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. गुण गायन आवडी, गुण गायन आवडे. हीची माझी सर्व जोडी, येची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, आमुळे गर्भवासी. सुखी घालावी आम्हा, गुण गायन आवडी, गुण गायन आवडे. हीची माझी सर्व जोडी. येची माझी सर्व जोडी. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्येत्र जननी देवाची. या जगद उद्धारा लागे धरी लावतार मिरविला बडिवार सिद्धाईचा. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यविमलमचलम सर्वदे साक्षभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज श्रीपादनाथम गुरुराजवर्यम मुमुक्षानाम ज्ञानदानैक्य दक्षम गोटी क्षेत्रे निवासिनम तन्नमामि वेदविंदान वरिष्ठम. सद्गुरु समर्थ संत श्रीपाद बाबांकी जय, संत समर्थ रामदास बाबांकी जय. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा
देवा तुझे गणेश सकलार्थमते प्रकाश म्हणे निवृत्तीचा स्वदारी तुझी जयांची केली आ स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता माझ्या बाबा अंतराय नको देवा आले भागा ते करी तू तुझे नाम उच्चारी तू दृढ माझी मन आता राखावी बांधून तुका म्हणे वाटे नको फुट देऊ फाटी विठाल वरदा हरी श्री ज्ञानदेव बंडोबाच्योर बाबा महाराज की जय शांतामाई महाराज की जय सर्व साधू संतन की जय हो परमार्थ प्रेमी देवाजींच्या पूर्ण कृपेने साधू संतांच्या शुभ आशीर्वादाने हृदयस्थान श्रीमंत सद्गुरू परमपूज्य आदरणीय श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब चव्हाण महाराज त्याचप्रमाणे रामदास शेठ बद्वारे महाराज या साधू आणि संतांच्या शुभ आशीर्वादाने या गावाचं नाव थोरण या तीर्थक्षेत्रामध्ये सालाबादाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा हा नाम यज्ञ म्हणजे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह भगवान पंढरीनाथाच्या आई रुक्मिणीच्या पवित्र दरबारी याही वर्षी बोलता बोलता 1 2 3 4 5 6 7वा दिवस आजचा उजाडला 7व्या दिवसाची रात्रीची सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या वाट्यावर आलेला आहे विठाल उद्या काल्याचं कीर्तन उद्या सायंकाळी या ठिकाणी कोणी बोलवून यायचं नाही हे रात्रीचं शेवटचं कीर्तन विठाल अभंग आहे जगद्गुरु संत तुकोबारायांचा अभंगाचं प्रकरण आहे मागणी पर विठ्ठल तुम्ही आमच्यासारख्या बावलटांचं नाही ऐकलं तरी चालेल आम्ही तुकड्यावर लागलेली माणसं अशोक सराफचा पाठीमागे एक पिक्चर होता बघा बनवा बनवी अशी ही बनवा बनवी तशातलीच आमच्यासारख्या बावलटांची सुद्धा महाराष्ट्रामध्ये बनवा बनवी कारण गचांड धरणारा कोणी नाही सगळी मनमानी अभंग आहे तुकोबारायांचा तुकोबाराय म्हणजे आमच्यासारखे थापा मारणारे नाही तुकोबाराय म्हणजे टलाट फलाफ यंगन बेट 9 हात काकडी 10 हात बी वडाची साल पापडाला पापडाची पिंपडाला असं करा म्हणजे असं होईल तसं करा म्हणजे तसं होईल तसं नाही झालं का मग तसंच होईल तू तुझं बघ आमचं आम्ही बघून घेऊ केले कर्म झाले ते अनंत जन्माची वासना अनंत जन्माची बिघडलेली कर्म आणि त्याच्यावर आमचं जीवन आहे तुमच्या सांगण्यावर नाही कीर्तन समजायला 1 किलोभर मेंदू लागतो मुंगडीच्या पाया इतका देखील मेंदू कमी चालत नाही म्हणजे कीर्तन समजत नाही आता कीर्तनकार महाराज असू नाही तर ब्रह्मदेवाचा बाप असू द्या हे गणित एवढं सोपं समजायचं नाही 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 परमार्थ एवढा सोपा समजायचा नाही सने लोखंडाची खाग ब्रह्मपदे नाचावे ब्रह्मपदी नाचावे ब्रह्मपदी नाचावे
तुमल्या असं विचारस, तुम्हाला मजार सोनं कोणाला आवडस नाही. या दाढी मिशी वाल्याला नाही विचारत मी, या मायांना विचारतो. माया हो, मी तुमल्या असं विचारस, तुम्हाला मजार सोनं कोणाला आवडस नाही. एखाद्या माईनं वरती बोट करा बरं, मला आवडच नाही. कीर्तन सुटल्यावर मी तुमचा पत्ता घेतो. रात्रभरामध्ये मी जळगावला जाणार आहे, तिथं मी सांगन की मावळच्या परिसरामध्ये अशी एक माय आहे आणि त्या मायले सोनं आवडत नाही. इथून तिथून सोनं सगळ्यांना आवडतं. बँडेज का पेनते, बँडेज का पेनते? बुवा, 1 ग्रॅमभर तुकडा जर घ्यायला गेलं मार्केटमध्ये तर 10,000 रुपयाच्या पुढं काहीतरी पैसे टिकवावे लागतात, काहीतरी पैसे द्यावे लागतात. 10,000 रुपयाच्या पुढं. मित्रा काय ऐकता? गप्पा आहेत का या? बँडेज पेनून मरायचं, सोन्याची अपेक्षा करायची नाही. तुका म्हणे येथे पाहिजे फक्त गणगोड्या उघडीत मारायचं आणि पटका बांधून निवड आरडायचं. गरीब माणसांचा हा धंदा, गरीब माणसांचा हा धंदा. सोनं घ्यायला ऐपत लागते. ज्ञानबाची मेघ कढायला, ज्ञानबाची मेघ कळणं एवढं सोपं का रे बाबा? मी आता मगाशी बोलत होतो, 7-5-3 असा एक अभंग ज्ञानोबरायांच्या हरिपाठामध्ये. सगळ्यांचा तोंडपाठ इथून तिथून का नाहीये. या अभंगाची 3 नंबरला एक ओढ आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नजरेत येतो, संभाराजाचा इतिहास नजरेत येतो, मर्दानी झाशीचा इतिहास नजरेत येतो, अहिल्याबाईंचा इतिहास नजरेत येतो, इथून तिथून सगळ्यांचा इतिहास नजरेत येतो. माझ्या ज्ञानोबरायांचा इतिहास नजरेत येतो. सांगणाऱ्याचा तरी काय इतिहास आहे? ज्ञानोबरायांचा काय इतिहास आहे? अजपाच्या पाने त्याला उद्योग नव्हता काय दुसरा काही. ज्ञानोबरायांना ज्ञानोबरायांना दुसरा उद्योग नव्हता काय? आम्ही शहाणे आहेत काय? त्यांची काय शेल खाला चालते काय? का मांडला त्यांनी हा इतिहास? समाजाचा फुकट वेळ घ्यायला, करमणूक करायला, हाशी मजासाठी. अजप शास्त्र म्हणजे वरण भात खायच्या पत्रवाड्या आहेत करावं का जन्म मरणाचा फैसला आहे? ए भाऊ, शास्त्र म्हणजे जन्म मरणाचा फैसला आहे का वरण भात खायच्या पत्रवाड्या आहेत? शब्द समजतात? अजप कोणीतरी मला महाराज म्हणायला पाहिजे, गुरु म्हणायला पाहिजे. हा गपागप खायला देतात श्रीखुंड, बासुंद्या, पुऱ्या. गपागप कुठं उठू कुठं पैसू बसू करतात, पायांमध्ये आडवे पडतात. समाजाचं उद्या नुकसान झालं काय ना आत्ता पानिपत झालं काय? काय घेणं आहे आम्हाची समाजाच्या उद्धाराशी? अजपा जपणे उदाहरण नाहीये. वर्म किती लोकांना कळत? कुठून आलाय बुवा? कुठून आलाय बुवा म्हणजे काय? पाकिस्तानातून आला काय बॉम्ब टाकायला? शब्द कळत नाही. वर्म कधी कळेल? मांजराच्या जन्मामध्ये गेल्यानंतर, बैलाच्या जन्मामध्ये गेल्यानंतर वर्म कळेल का? अजपाने उलट प्राणाचा
कांद्यामध्ये बी आहे का नाही? आहे ना कांद्यामध्ये बी? काय रे लेकरो, कांद्यामध्ये बी आहे ना? बघा आता इथून सुरुवात आहे. मरायचं खरं सांगणाऱ्यांनी. आमचंही पापच म्हणावं लागत. कांद्यामध्ये बी आहे का नाही? आहे ना कांद्यामध्ये बी? प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देव आहे ना? देव कडून घ्यायचं वर्म कशाला म्हणतात? वर्म गणगोड्या उघडायला. ऐसे वर्मा मज दाविना सांगितलं ते करत नाही, नको करायला सांगितलं ते भलतच. जिथं डोकं लावायला सांगितलं तिथं लावत नाही. भलत्या ठिकाणी डोंगर पोखरून उंदीर. ते दिलं प्रमाण नवे वेदा जीव जंतू म्हणतात का? जे सोन्यासारखे माणसं समजून घेत नाही त्यांना जीव जंतू म्हणतात. कोणाला जीव जंतू म्हणतात? तेथील प्रमाण नेनवे वेदाशी, ते या जीव जंतूंशी केवीकडे. आवत ओढणाऱ्या बैलांना ज्ञानोबा म्हणतात का? या जे माणसं समजून घेत नाही त्यांना म्हणतात. किती माणसं समजून घेतात? काय शानपणा करतात? किती माणसं समजून घेतात? सांगणारे तरी माणसं समजून घेतात का? हा, नुसतं सांगतात. तपे विना दैवत दिल्या विना पुण्य विना हित कोण जाणे, पुण्य विना हित कोण जाणे. तपे विना दैवत दिल्या ताट आणलं पुढं ठेवलेलं आहे. वरण भात शिरापुरी, 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 वरण भात शिरापुरी. नाही मेला मग बोल आरटा आरटा. ही पद्धत आहे का रे भावती? ही पद्धत नाहीये. त्याला पद्धत अशी आहे, गोड्या तोडून पोटात ओतणे. 15 मिनिटांनी 20 मिनिटांनी पोट भरण का नाही? का नाही भरणार? वर्म जर कळलं तर या कांद्यामध्ये बी आहे. जन्म मरणाचा न्याय लावण्यासाठी परमार्थ करायचा आहे. तुकोबरायनं 400 वर्षापूर्वी ही मागणी केलेली आहे. ज्यांच्यानं फेर चुकेल असं काहीतरी मला वर्म दान द्या. देवाकडं मागणी मागतात. कशाची मागणी मागतात ते कधी केला विचार? सर्वज्ञ परमात्मा ज्याच्यानं माझा फेर चुकेल, ज्या वर्मानं माझ्या जीवनाचा फैसला होईल, ज्या वर्मानं माझा कोढा मिटेल
अनंत जन्माची वासना, अनंत जन्माचं बिघडलेलं कर्म, अनंत जन्माचा कुविचार, अनंत जन्माची बिघडलेली वासना माझ्या भोकांडी आली. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम घटी का यंत्र जैसे, जेणेकरून मी मुक्त व्हावा असं काही वर्म असेल मला सांगा. आहे आमचं लक्ष. देवा तुला जर द्यायचं असेल तर एवढंच वर्म मला ते. वर्म पंढरपुराला मिळत नाही. नाही 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 नाही, पंढरपुराला गणगोळ्या मिळतात, पंढरपुराला अष्टगण मिळतो, पंढरपुराला भुक्का मिळतं. आळंदीला मिळत नाही. आळंदीला फोटो मिळतील, आळंदीला माडी मिळतील, आळंदीला असं करा तसं करा असं ऐकायला मिळेल. पण फेर चुकवण्याचा जे वर्म आहे ते वर्म बाजारात नाही मिळत गड्या. ते वर्म जे आहे ते वर्म शाण्या माणसांच्या मुठीत आहे. आता बाजारोनी बाजार मांडला तो विषय वेगळा, पण ते जे फेर चुकण्याचं वर्म आहे तुकोबरायांची 400 वर्षापूर्वीची जी मागणी आहे ती मागणी देवाकडे माझी गाठ चांगली अशी पडू दे म्हणजे मला कळेल. अभंगाची पहिली ओळ. हेची दान दे गा देवा, देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे अभ्यास मिळेल. अभ्यास तुम्हाला अभ्यास ऐकायला मिळेल, अभ्यास शिकवला जाईल. अद्वैताचं तत्वज्ञान मिळणार नाही. अद्वैताचं तत्वज्ञान हे शाण्या माणसांच्या मुठीत. याचे दान दे गा देवा. देवा तुला द्यायचं ना असं दान दे की जीवनामध्ये चांगला माणूस येऊते. मग त्याच्या माध्यमातून मी नरकाला गेलो फ्री झाले. पण चांगल्या माणसाची गाठ पडू दे म्हणजे मला आज ना उद्या कळेल. चांगल्या माणसाकडे वर्म मिळत आणि आमच्यासारख्या बावळाटांकडे गणगोळ्या मिळतात. बघा कांद्यामध्ये बी आहे. देवासाठी काही हालचाल करायची नाही. काका तुम्हाला ती दाढी आलेली आहे, दाढी नाकाच्या खाली मूच आलेली आहे. माझ्या जननीच्या उदरातनं तुम्ही जेव्हा आले तेव्हा दाढीने मिशी संग घेऊन आले का? नाही घेऊन आले. आता कुठून आणली? माझ्या आईच्या उदरातनं तुम्ही जेव्हा आले तेव्हा संग नाही आणली होती ना? नव्हती ना तेव्हा? आता कुठून आणली? खर्र बोला, खर्र. खऱ्याची माय मरून गेली आणि लपाडांची जिवंत राहिली. माझ्या जननीच्या उदरातनं तुम्ही जेव्हा आले तेव्हा मिशी नव्हती, दाढी नव्हती. होती का नव्हती? खर्र बोलणारे, होती का नव्हती? होती. होती का नव्हती? नव्हती ना? आता कुठून आणली? कुठूनच आणली नाही. ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक. तेव्हा वय नव्हतं, कर्म प्रतिकूल होत, कालगती निघून गेली, वय अनुकूल झालं. बरोबर आहे का नाही? आणि कर्म अनुकूल झालं, वयात आले आणि ऑटोमॅटिक
जशी दाढी आणि मिशी ऑटोमॅटिक स्वतंत्र आहे, तिच्यासाठी काही हालचाल करायची गरज नाही, फक्त तुम्हाला कालगती जाऊ द्यावी लागेल. त्याचप्रमाणे देवासाठी काही हालचाल करायची गरज नाही. देव हे डिपार्टमेंट स्वतंत्र आहे. न लगे हालावे हालावे हे जर उदाहरण राहिले नसते, दादा मारलं असतं आतंकवादींनी. बुवांना लय राग. सर्वसामान्य जनतेला आहे का नाही मला माहित नाही, पण सांगणाऱ्या माणसांना लय राग. कुठून आला पंत म्हणतात, अंगातच येतोय म्हणतात, भानामतीच म्हणतात, चेटूकच म्हणतात. तू पुढे ये, मी वाट बघून येते. काय नाही म्हणत. हे प्रमाण जर राहिली नसते, नक्की मारलं असतं या आतंकवादी लोकांनी. बरं झालं आपलं भाग्य चांगलं, ज्ञानोबा तुकाराम गेल्यानंतर आपला जन्म झाला. आपला संत साहित्याचा आधार हे दाढी मिशीचं उदाहरण राहू द्या. या भूमातेच्या पोटामध्ये पाणी आहे का नाही? पाणी आहे ना? हाव म्हटलं तरी आणि नाही म्हटलं तरी. पाण्यासाठी काही हालचाल करायची गरज नाही. नाही, तुमचं एकच काम आहे, मैला कडेला घालणे. काचा कौलं खडक दगड मटेरियलच्या आडवे आलेला आहे, तेवढं मटेरियल कडेला घालवण्याचं काम आहे. पाण्यासाठी काही हालचाल करायची गरज नाही. देवासाठी काहीही उठाठेव करायची गरज नाही. अज्ञान घालवण्याचं जे ज्ञान आहे, अज्ञान घालवण्याचा जे वर्म आहे, तेवढे वर्म शाण्या माणसाला भेटून समजून घ्या आणि खुशाल मस्त प्रपंच करा. न लगते सायास हा बाप आहे का दुसरा येणार आहे? हा मुलगा आहे का बाप आहे? हा डोकं नाही चालत का? हा मुलगा आहे का बाप आहे? कोण आहे हा नेमका? हा कोण आहे नेमका? मुलगा आहे का बाप आहे? मुलगा आहे, बाप दुसरा येणार आहे का? हा बाप आहे का आजोबा आहे? कोण आहे हा नेमका? खऱ्याची आई मेली रे. हा मुलगा आहे का बाप आहे? मुलगा आहे काय? बाप दुसरा येईल काय? का हाच बाप आहे? हा बाप आहे. आजोबा दुसरा येणार आहे काय? का आजोबा पण हाच आहे? फक्त कालगती जाऊन द्यावी लागेल तुम्हाला. गोष्ट जागेवरच आहे. देव आहे, देव आहे. जे अज्ञान आहे, ऐका जरा ऐका. मी देह नावाचं जे अज्ञान आहे, तेवढं अज्ञान घालवण्याचं आपणाला काम करावं लागेल. देवासाठी काही हालचाल करायची गरज. कांद्यामध्ये बी आहे, हाव म्हटलं तरी आहे, नाही म्हटलं तरी बी आहे. सत्यनारायण मांडल्यानं जमल का? मागणी मागणारे येडे होते काय? तुला द्यायचं असेल ना, एवढंच वर्म मला दे, बाकी सगळं काही माझ्याकडे आहे. जे पाहिजे तेवढंच नाही, आणि तेवढं मला द्या. आता या कांद्यामध्ये बी आहे. बी काढण्यासाठी उपाय काय? वर्म काय? टरफले सोलत बसणे, टरफला उचकत बसणे,
नाही, सत्यनारायण घालणे, मग सप्ताह मांडणे, बैठका हाणणे, गलगोड्या उघडणे, त्याला मार्ग काय नेमका मार्ग कळतो? मार्ग दुधामध्ये तुपय मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वर्म कळत. त्या सुग्रणबाईचा पाया पडा म्हणजे कळेल. आम्ही रगेलांच्या पाया पडतो, सुग्रणबाईचा पाया पडा. दुधातनं तूप काढून नाही दाखवलं मग बोला. 800 वर्षापूर्वी माझे नाव बराय सांगतात चौवेदी चाल या अभंगामध्ये. येडे होते काय ते? दुधामध्ये जसं तूप आहे वर्म करायला पाहिजे तसं प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देव आहे. वर्माचा अभाव असल्यामुळे ती गोष्ट उमजत नाही. शहाण्या माणसाला भेटल्याशिवाय ही गोष्ट कळत नाही. अरे देव असून देव होता येत नाही. आता बाहेर मिया कोंदले हे जग निखिल माझेची ओतिले पण तया कैसे कर्म आडाले असून नाही म्हणतात आणि प्रमाण बोलतात. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, करो येईल विचारिता, करो येईल विचारिता. आहे नाव समाज संता नाही तुझा निगमाग नागा. आहे नाव समाज संता. किती लोकांच्या जीवनामध्ये हा प्रसंग आला. मी वासुदेव तत्वता, कडो येईल विचारिता. कोणाला? बुवांना का शाण्या माणसांना? किती माणसं विचारतात मी वासुदेव तत्वता, कडो येईल विचारिता. कवा कळेल? कवा कळेल? विचारल्यानंतर कळेल. कांद्यामध्ये बी आहे, डोळ्यांना दिसत नाही. दिसत? उदाहरण कशाला मांडलं? अव्यक्त निराकार नाही जा मला जळगाववरून या गावाला यायचं होतं. इकडचा रस्ता न घेता मी तिकडे खाली भुसावड कदर निघून गेलो असतो तर माझ्या बाबानं ठेवलं होतं का हे गाव. जळगाववरून मी इकडं न येता जळगाव, धुलिया, संगमनेर, आडेभाटा, हे पुन्हा भोसरी आणि मग हे गाव. मी जळगाववरून ज्या वेळेला निघालो इकडं यायचं असेल तर या रूटने यावं लागेल. आणि तिकडं खाली जर शेगाव, बुलढाणा, मलकापूर, अमरावती, खामगावकडे गेलो असतो तर रस्ता चुकला का बरोबर? चुकला का नाही? आज माझा रस्ता चुकला का बरोबर? कधीच ऐकलं नाही ना रे हे कीर्तन, कधीच ऐकलं नाही. म्हणून मी बोललो मगाशी किलोभर मेंदू लागेल कीर्तन समजायला. कोणी आणला रे बुवा उचलून? समजतं एवढं सोपं नाही. सबाई अभ्यंतरी तू एक दत्त आणि अभाग्याशी कैशी न कडे मात. अभागी माणसाला ही गोष्ट उमजत नाही, त्याला भाग्यवान माणसं लागतात. व्यर्थ आपली वाचा बोध
अविश्वासे याशी बोध कैसा, अंधा पुढे दीप खराशी. काटकर दादा खरं बोलतायत तुम्ही. ज्ञानोबारायांना तुकड्याची मौत आम्हीच केली. तुकारामाची वाट पण आम्हीच लावली. संभाराजाचे डोळे आम्हीच उपसले. येशूला खिडे ठोकून आम्हीच मारलं. मीराबाईला विष आम्हीच पाजलं. जनाबाईला सुडावर आम्हीच केलं. का नाही नेल्या? कुठवर ऐकायचं रे? अय भाऊ, कुठवर ऐकायचं? ऐकायचं कधी? ऐक रे जना, तुझ्या सोयीचा पुन्हा पंढरीचा राणा म्हणा माझे स्मरावा, माणसाला वर्म कडाव. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, माया हो, स्टोना नवजल मजार जर कसरा गुती घ्या, सत्यनारायण मांडल पाहिजे का पिन माराल जोईजे. बघा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये 34 नंबरला एक श्लोक आहे. अरे ऐका रे भाऊ, जरा ऐका रे. हो ऐका रे. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, आता पिनो करे, आता ज्ञानेश्वरीमध्ये 9वा अध्याय 34 नंबरचा एक श्लोक आहे. मनमना भव मद भक्तो मध्या जिमा नमस्कारो. ऐका जरा. भाऊ, तू मन हे मी चिकरी माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू, निमेष निमिषाचा व्यापारू, माझे सुख साचारू उद्धवा तेथेची घर बांधिले सद्गुरुनाथ महाराज की जय. ऐका जरा. माया हो, मी तुमल्या असं विचारस, इस्टॉलला नवचल माझा कचरा गुती गया, ऐराणी तुम्हाला कळते का नाही? नाही कळत. पण शब्द कळतात, शब्द नाही कळत. स्टोच्या नवजल मध्ये कचरा गुंतून गेलाय. स्टोच्या नवजल मध्ये कचरा गुंतून गेला. तो कचरा जर घालवायचा असेल, कचरा जर पांगवायचा असेल, कचरा काढायचा असेल, उपाय काय? उपाय काय? गुलाबजाम वाढणे.